नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठी जॉब शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर आपण आज महावितरण भरती 2024 करिता प्रश्नपत्रिका भाग 7 पाहणार आहोत। या अगोदरचे भाग 7, 5, 4, 3, 2, 1 हे प्रश्नपत्रिका पाहाल नसाल तर याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। ही प्रश्नपत्रिका जरूर पाहून घ्या। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असेल बटन सुद्धा प्रेस करा। चला तर प्रश्न क्रमांक 1 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 1, पॉवर ट्रान्सफॉर्मरला कोणत्या पद्धतीने थंड ठेवले जाते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एअर ब्लास्टसह ऑइल कॉलिंग्स या पद्धतीने थंड ठेवले जाते। चला तर प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया। अल्टरनेटरच्या आर्मेचर कंडक्टरमध्ये कोणता व्होल्टेज असतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक AC हे जे आहे अल्टरनेटरच्या आर्मेचरमध्ये कंडक्टर व्होल्टेज असतो। चला तर प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 3, द मेल्टिंग पॉइंट ऑफ सिल्वर इज चांदीचा वितरण बिंदू काय आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड 961 सेल्सिअस एवढा आहे। चला तर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 4, L-L-L-G फॉल्स किती टक्के होतात? चला तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड 2% हे जे LLG फॉल्स एवढे आहे। चला तर प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 5, करंट ट्रान्सफॉर्मर CT चा स्टँडर्ड सेकंडरी वाइंडिंगचा करंट किती असतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 10 ऑप्शन क्रमांक ड 10 एवढा आहे। चला तर प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 6, इलेक्ट्रॉनस्टॅटिक इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणता टाईपची टायपिंग वापरतात? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क फ्लुइड फ्रिक्शन टायपिंग हे जे आहे इलेक्ट्रॉनस्टॅटिक इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरतात। चला तर प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 7, 3 फेज स्टार सिस्टीममध्ये कोणता पॅरामीटर सारखा असतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ करंट हे जे आहे 3 फेज सिस्टीममध्ये पॅरामीटर सारखा असतो। चला तर प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 8, ट्रान्सफॉर्मरचा रेग्युलेशन कशावर अवलंबून असतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ लोडच्या पॉवर फॅक्टरवर असते। चला तर प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 9, मीडियम व्होल्टेज ग्रेडच्या केबल किती व्होल्टेजपर्यंत वापर करतात? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ 250 व्होल्ट एवढा आहे। चला तर प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 10, वॅट मीटरमध्ये कोणता प्रभाव वापरला जातो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ इलेक्ट्रोडायनामिक प्रभाव वॅट मीटरमध्ये वापरला जातो। चला तर प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 11, FPS चा फुल फॉर्म काय आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब फूट पाऊंड सेकंड हे जे आहे FPS चा फुल फॉर्म आहे। चला तर प्रश्न क्रमांक 12 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 12, AC जनरेटरच्या मदतीने बाह्य भारापर्यंत विद्युत ऊर्जा प्रसारित करते। तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ स्लिप रिंग हे जे आहे AC जनरेटरच्या मदतीने बाह्य भागापर्यंत विद्युत ऊर्जा प्रसारित करते। चला तर प्रश्न क्रमांक 13 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 13, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये 2 टोकांमधील व्होल्टेज फरकास काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड पोटॅन्शियल डिफरन्स हे जे इलेक्ट्रॉन सर्किटमध्ये टोकांमधील व्होल्टेज याला म्हणतात। चला तर प्रश्न क्रमांक 14 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 14, लो टेन्शन केबल साधारणपणे पर्यंत वापरला जातात? चला तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क 700 एवढा आहे। चला तर प्रश्न क्रमांक 15 कडे वळूया। प्रश्न क्रमांक 15, जास्त क्षमतेच्या जनरेटरमध्ये ब्रशेस कोणत्या मटेरियलचे वापरतात? चला तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क ॲल्युमिनियम हे जे आहे जास्त क्षमतेच्या जनरेटर ब्रशेसमध्ये मटेरियल वापरले जाते। तर हे होते आजचे 15
15 टॉप इलेक्ट्रिक ITला विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठी जॉब शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज महावितरण भरती 2024 प्रश्नपत्रिका भाग 7 पाहणार आहोत. या अगोदरचे भाग 7, 5, 4, 3, 2, 1 हे प्रश्नपत्रिका पाहाल नसाल तर याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ही प्रश्नपत्रिका जरूर पाहून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असेल बटनसुद्धा प्रेस करा. चला तर प्रश्न क्रमांक 1 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 1, पॉवर ट्रान्सफॉर्मरला कोणत्या पद्धतीने थंड ठेवले जाते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एअर ब्लास्टसह ऑइल कॉलिंग्स या पद्धतीने थंड ठेवले जाते. चला तर प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. अल्टरनेटरच्या आर्मेचर कंडक्टरमध्ये कोणता व्होल्टेज असतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक AC हे जे आहे अल्टरनेटरच्या आर्मेचरमध्ये कंडक्टर व्होल्टेज असतो. चला तर प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 3, द मेल्टिंग पॉईंट ऑफ सिल्वर इज चांदीचा वितरण बिंदू काय आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड 961 सेल्सिअस एवढा आहे. चला तर प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 4, L-L-L-G फॉल्स किती टक्के होतात? चला तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड 2% हे जे LLG फॉल्स एवढे आहे. चला तर प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 5, करंट ट्रान्सफॉर्मर CT चा स्टँडर्ड सेकंडरी वाइंडिंगचा करंट किती असतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 10 ऑप्शन क्रमांक ड 10 एवढा आहे. चला तर प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 6, इलेक्ट्रॉनस्टॅटिक इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणता टाईपची टायपिंग वापरतात? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क फ्लुइड फ्रिक्शन टायपिंग हे जे आहे इलेक्ट्रॉनस्टॅटिक इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरतात. चला तर प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 7, 3 फेज स्टार सिस्टीममध्ये कोणता पॅरामीटर सारखा असतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ करंट हे जे आहे 3 फेज सिस्टीममध्ये पॅरामीटर सारखा असतो. चला तर प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 8, ट्रान्सफॉर्मरचा रेग्युलेशन कशावर अवलंबून असतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ लोडच्या पॉवर फॅक्टरवर असते. चला तर प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 9, मीडियम व्होल्टेज ग्रेडच्या केबल किती व्होल्टेजपर्यंत वापर करतात? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ 250 व्होल्ट एवढा आहे. चला तर प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 10, वॅट मीटरमध्ये कोणता प्रभाव वापरला जातो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ इलेक्ट्रोडायनामिक प्रभाव वॅट मीटरमध्ये वापरला जातो. चला तर प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 11, FPS फुल फॉर्म काय आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब फूट पाऊंड सेकंड हे जे आहे FPS फुल फॉर्म आहे. चला तर प्रश्न क्रमांक 12 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 12, AC जनरेटरच्या मदतीने बाह्य भारापर्यंत विद्युत ऊर्जा प्रसारित करते. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ स्लिप रिंग हे जे आहे AC जनरेटरच्या मदतीने बाह्य भागापर्यंत विद्युत ऊर्जा प्रसारित करते. चला तर प्रश्न क्रमांक 13 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 13, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये 2 टोकांमधील व्होल्टेज फरकास काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ड पोटॅशियल डिफरन्स हे जे इलेक्ट्रॉन सर्किटमध्ये टोकांमधील व्होल्टेज याला म्हणतात. चला तर प्रश्न क्रमांक 14 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 14, लो टेन्शन केबल साधारणपणे पर्यंत वापरला जातात. चला तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क 700 एवढा आहे. चला तर प्रश्न क्रमांक 15,
कडे वळूया. प्रश्न क्रमांक 15. जास्त क्षमतेच्या जनरेटरमध्ये ब्रशेस कोणत्या मटेरियलचे वापरतात? चला तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क ॲल्युमिनियम हे जे आहे जास्त क्षमतेच्या जनरेटर ब्रशेसमध्ये मटेरियल वापरले जाते. तर हे होते आजचे 15 टॉप इलेक्ट्रिक ITला विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.